नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे. ओके, चल तर मग सुरू करूया. आता सर्वात महत्वाचं आपलं बँक निफ्टी बघण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं आपलं ग्लोबल मार्केटमध्ये काय चाललंय ते आपण बघूया. राईट, आता ग्लोबल मार्केट जर बघितलं की सर्वात महत्वाचं युएस मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं डाऊ जोन्स. मी बोलत होतो ओरडू की डाऊ जोन्स मला नाही वाटत की अप साईडला मुवमेंट देऊ शकतो ना. डाऊ जोन्स जवळजवळ 0.77% पडले. ओके, डाऊ जोन्स 0.77% पडलंय. त्यानंतर नॅसडॅक पडलंय, S&P 500 पडलंय. ते का पडलंय? कारण मार्केटमध्ये जे होतं ते बायरची स्ट्रेंथ नव्हती. जेवढी पण स्ट्रेंथ होती ती पूर्णतः सेलरची स्ट्रेंथ होती. मार्केटमध्ये इथं प्रेशर बनवलं सेलिंग झोन मध्ये, मार्केट जसं टॅप झालं सेलिंग झोन नंतर मार्केट पूर्णतः डाऊन. आता जर 52,000 जर एकदा सपोर्ट तोडला तर मार्केटचं पूर्ण व्यवस्थित ऍव्हरेजिंग 50,211 रुपयाला व्यवस्थित ऍव्हरेजिंग होईल. जोपर्यंत मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होत नाही तोपर्यंत माझा व्ह्यू जो राहील तो पूर्णतः निगेटिव्ह राहील. बिकॉज मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झाल्याशिवाय मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट्स येत नाही. ओके, हे मार्केटचं कॅल्क्युलेशन आहे आणि त्या मार्केटच्या कॅल्क्युलेशन मध्ये जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट येत नाही. त्यामध्ये पूर्णतः रिटेलर फसले जातात. आणि मी सकाळच्या माझ्या रील्स मध्ये शॉर्ट मध्ये पण तेच सांगितलं की मार्केटमध्ये जो पूर्ण व्ह्यू जो मला दिसतो तो पूर्णतः निगेटिव्ह दिसतो. त्याबरोबर नॅसडॅक बघितलं, नॅसडॅक मध्ये व्यवस्थित डाऊन साईड आली. डाऊन साईड नंतर व्यवस्थित बाहेर जाऊन सपोर्ट घेतला आणि त्यानंतर एक ठीकठाक मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. पण एकदम स्ट्रॉंग गॅप डाऊन सकाळी होतं. आता जर नॅसडॅक मध्ये जर बघितलं 24,024 चा एक व्यवस्थित सपोर्ट आहे, तिथंच मार्केटमध्ये एक व्यवस्थित ऍव्हरेजिंग होऊ शकते. तोपर्यंत मार्केटमध्ये सी साईडचे माझा व्ह्यू बनत नाही. ओके, त्यानंतर S&P 500 बघितलं, S&P 500 मध्ये सुद्धा सेमच आहे. डबल टॉप बनवला, डबल टॉप नंतर डिजिटल लाईन ब्रेक केली, डिजिटल लाईन नंतर एकदम स्ट्रॉंग एरिया डाऊन साईडला आला. डाऊन साईडला जसा आला ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला, ट्रेंड लाईनच्या सपोर्टवर ठीकठाक मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. परंतु मार्केटमध्ये अजूनही जर आपण बघितलं 1 आवर मध्ये तुम्हाला एकदम परफेक्टली दिसत. ओके, मार्केटमध्ये अजूनही बाहेरचं प्रेशर ऍक्टिव्ह नाहीये. राईट, जी ट्रेंड लाईन जो सपोर्ट होता तो सपोर्ट म्हणून काम करत होता तो आता रेजिस्टन्स म्हणून त्यांनी रिॲक्ट केलं, मार्केटला परत एकदा तिथून खालच्या साईडला ढकलून दिलं. सो मार्केटमध्ये अजूनही पूर्णतः जे प्रेशर आहे ते सेलरचं आहे. जोपर्यंत मार्केटमध्ये बाहेर ऍक्टिव्ह होत नाही, आणि ते बाहेर कधी ऍक्टिव्ह होणार आहे, ते बाहेर एकाच वेळेस ऍक्टिव्ह होणार आहे ज्यामुळे मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होणार आहे. आता हा सपोर्ट आहे, इथं लिक्विडिटी स्वीप एरिया आहे. एकदा जर ती लिक्विडिटी जर ठीकठाक स्वीप झाली तर ठीक, तर ती जर ग्रॅप झाली आणि लिक्विडिटी एरिया ब्रेक झाला तर मार्केटमध्ये S&P 500 मध्ये सुद्धा ठीकठाक ऍव्हरेजिंग होऊ शकते. पण S&P 500 खूप मोठ्याच कंपनीज आहे, त्यामुळे त्यामध्ये वन साईड खूप जास्त मुवमेंट्स बघायला भेटत नाही. दम्मादम्माने ते डाऊन आणि अप जातात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघितलं एशियन मार्केट. खूप लोक की एशियन मार्केट पडलं राईट, निकाय खूप पडत आहे. अरे दादा मग निकाय उडाली पण ना तेवढी. ओके, निकाय उडाली सुद्धा तेवढी. आता निकायला सपोर्ट करायचं काम करत होतं मार्केट, पण आता कव्हर करणार. राईट, जसं ट्रेंड लाईन एरिया ब्रेक झाला, ट्रेंड लाईन एरिया ब्रेक झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये कशी मुवमेंट बघायला भेटली. जर व्यवस्थित जर बघितलं आपण ते बघा, हा पूर्ण एरिया एक सेलिंग झोन होता, सॉरी सपोर्ट झोन होता. त्या सपोर्ट झोन मध्ये मार्केट व्यवस्थित आलं. राईट, ठीकठाक ऍव्हरेजिंग झाली. म्हणजे मार्केटमध्ये जवळजवळ 55% निकायमध्ये ऍव्हरेजिंग झाली. आणि जशी ऍव्हरेजिंग झाली, ऍव्हरेजिंग नंतर ठीकठाक मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. बघा इथे ठीकठाक एकदम टॅब एंट्री बसत होती आपल्या प्रेशरच्या सपोर्टमध्ये. ओके, त्या प्रेशर सपोर्टमध्ये आलं, व्यवस्थित ठीकठाक ऍव्हरेजिंग आली, परत अपसाईडला मुवमेंट. आता हा जो एरिया याला कसं रिॲक्ट करतो ते बघू, कारण हा सपोर्टचं काम करत होता, आता रेजिस्टन्सचं काम करतो की ते महत्वाचं. आणि दुसरं रेजिस्टन्स जर बघितलं 66,465 रुपयाचा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तिथून जर ठीकठाक मुवमेंट जर आली, मार्केटने जर याला जर नाही जो म्हणला तर लगेच नाही जो म्हणला, थोडं कन्सोलिडेट करत त्यानंतर ब्रेकडाऊन देण्याची शक्यता जास्त आहे निकायमध्ये. कारण निकायमध्ये जर सपोर्ट बघितला तर तो सपोर्ट डायरेक्ट 60,000चा आहे, तोपर्यंत निकायला सपोर्ट नाहीये. त्यानंतर जर बघितलं आपलं हँगसेंग बघितलं, हँगसेंग मध्ये पण तेच आहे, डाऊन साईड आली, परत एकदा उठण्याचा प्रयत्न करत आहे. कंपोजिट पण तेच. FTSC व्यवस्थित ब्रेकडाऊन झाला, ब्रेकडाऊन नंतर मार्केटमध्ये परत एकदा ठीकठाक मुवमेंट सी साईडला बघायला भेटू राहील. पण बघू शकता व्यवस्थित जो एरिया सांगितला 10,744चा तिथून ब्रेकडाऊन झाला, ब्रेकडाऊन नंतर परत एकदा ठीकठाक उठण्याचा प्रयत्न कुठेतरी FTSC करते, पण अजूनही स्ट्रेंथ बाहेरची नाहीये. आता त्यानंतर जर बघितलं की सर्वात महत्वाचं आपलं इंडियन मार्केट. आता इंडियन मार्केट म्हटलं की सर्वात महत्त्वाचं बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही आज बघितलं असेल तर काय झालंय तुम्हाला एकदम व्यवस्थित समजा. एक अवरची टाइम फ्रेम लावा. राईट, मी ओरडू सांगत होतो, जेवढे पहिल्यापासून व्हिडिओ फॉलो करतात त्यांना व्यवस्थित समजत की मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाहीये. तुम्ही अंधाधुंदी सीईला बसू नका, अंधाधुंदी सीईला बसू नका. ओके, तेच झालं. मार्केटमध्ये डाऊन साईड आली, परत अप साईड कन्सोलिडेट करत होतं. राईट, जोपर्यंत मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होत नाही, मार्केट 55,500चा एरियापर्यंत मार्केट येत नाही,
तोपर्यंत माझा व्ह्यू जो राहील तो पूर्ण पीईचा राहील, पुटचा राहील. मार्केटमध्ये व्यवस्थित अप जाऊन द्या आणि पूर्णतः ट्रेड जे आहे ते स्कॅल्पचे करा. राईट, तुम्ही जर होल्डिंग केली आणि जर तुम्ही म्हणले मला तर स्विंग पकडायची, तो खूप खूप फसले जाताना त्या फसलेल्या ट्रेडमधून बाहेर निघायला खूप जास्त त्रास होतो. ओके, सो ध्यानात ठेवा, व्यवस्थित जर रिजेक्शन बघितलं, व्यवस्थित हेच रिजेक्शन होतं. राईट, इतक्या वेळ टिकणारच नव्हतं, बिकॉज मार्केटमध्ये व्यवस्थित डायव्हर्जन भरलं नव्हतं आणि तो एरिया नव्हता पण सीईचा. ओके, जर बघितलं तुम्ही, हे बघा ट्रेंड लाईनचा सपोर्ट मार्केटने परत एकदा घेतला. इथे जो एरिया आहे व्यवस्थित एक कन्सोलिडेट एरिया आहे, तिथे मार्केटने कन्सोलिडेट ट्रेंड लाईनचा सपोर्ट होता, फर्स्ट हॉरिझॉन्टल सपोर्ट सुद्धा मार्केटमध्ये होता. व्यवस्थित मार्केटने जसं अप गेल्यानंतर परत डाऊन आलं, स्ट्रॉंग जसा गॅप डाऊन एरिया झाला, इथे स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक होत्या, त्या ऑर्डर जशा फिल झाल्या, जशा ऑर्डर फिल झाल्या मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आली. याला म्हणतात स्कॅल्प ट्रेड, कुठं पकडायचा कुठं सोडायचा. ओके, जर बघितलं जो सपोर्टचं काम करतो त्यांनीच परत रेजिस्टन्सचं काम केलं. तर आपण छोटी टाइम फ्रेम केली अजून, तर त्यामध्ये आपलं परफेक्टली समजून बघू शकता. जो एरिया सपोर्टचं काम करत होता, राईट, म्हणजे याने रॅली केली, बेस केला, परत रॅली केली. राईट, आता जसं डाऊन साईड आली, याला ब्रेक केलं मार्केट, ब्रेक केल्यावरती इथे एकदम स्ट्रॉंग लिक्विडिटी एरिया होता, त्या लिक्विडिटीवरती मार्केट खेळल्यानंतर परत एकदा अपसाईड मुवमेंट आली. जशी अपसाईड मुवमेंट आली, इथे एकदम स्ट्रॉंग लिक्विडिटी स्वीप एरिया होता. राईट, त्यांनी परत एकदा खालच्या साईडला ढकलण्याचं काम केलं. सो अजूनही जर बघितलं तर आपल्याला अजूनही पूर्णतः सीई साईडचे डायव्हर्जन मार्केटमध्ये दिसत नाही. जे पण डायव्हर्जन दिसतं ते पुढचं दिसतं. राईट, आणि हेच जास्त इंटरेस्टेड आहे मार्केटमध्ये तर ॲव्हरेजिंग व्हायची असेल तर 55,500चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे, तोपर्यंत मार्केटमध्ये सपोर्ट नाही. ओके, सपोर्ट जर बघितला आपण स्ट्रॉंग, जर मार्केट जर उद्या अजून पडलं तर इथं एकदम रिॲक्ट करू शकतो 56,623 ला. राईट, अजून काय डेफायचा डाटा नाही आला, व्यवस्थित काय मार्केटमध्ये आलं नाही. ओके, लिक्विडिटी कुठे आहे, काय कुठे आहे, अजून काय समजले नाही. उद्या सकाळच्या माझे रील्स राहील, ते शॉर्ट राहील, त्या शॉर्टमध्ये मी डिटेलमध्ये सांगत असतो की मार्केटचा व्ह्यू काय राहील. ओके, आता जर बघितलं तर हा जो एरिया आहे 56,600चा, तिथे कुठेतरी छोटं मोठं रिॲक्ट करू शकतो जर डाऊन साईडला आलं तर, नाही तर डायरेक्ट सपोर्ट जो आहे तो जर आपण बघितला व्यवस्थित तर डायरेक्ट 55,055चा सपोर्ट आहे तो, त्याशिवाय एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटत नाही. ओके, इथंच एक लिक्विडिटी आहे आणि तिथंच मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग होऊ शकते. जर तुम्ही म्हणले ॲव्हरेजिंग, तसं नाही होणार. मार्केटमध्ये जर एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग हवी असेल तर एकच एरिया आहे 55,500चा, त्याशिवाय मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग होणार नाही आणि ज्यावेळेस येईल व्यवस्थित मार्केट अपसाईडला आपल्याला बघायला भेटेल. आता हे झालं बँक निफ्टीचं. पण यानंतर जर बघितलं की सर्वात महत्वाचं आहे आपलं निफ्टी फिफ्टी. आता निफ्टी फिफ्टी जर बघितलं, निफ्टी फिफ्टीमध्ये एक्झॅक्ट मुवमेंट त्यात झाल्या. एवढं सांगत होतो, काय बोललो होतो मी की मार्केटमध्ये ज्यावेळेस अप साईडला मार्केट गेले, परंतु हे बघा इथं जो एरिया आहे तर तुम्ही बघितलं व्यवस्थित, जो हा एरिया आहे तो पूर्णतः सेलिंगचा एरिया आहे. व्यवस्थित ऑर्डर फिल झाल्या, ऑर्डर फिल झाल्यानंतर डाऊन साईडला मुवमेंट आली, जर 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावली असेल तर त्यामध्ये एकदम व्यवस्थित तुम्हाला एक्झॅक्ट बघायला भेटलं. राईट, हे बघा बघितलं, हा सेलिंगचा एरिया होता. सेलिंगच्या एरियामध्ये जसं मार्केट गेलं, इथं समजत होतं की मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाहीये बाहेरची. ओके, आणि इथे एक सब रेजिस्टन्स पण होता, तो रेजिस्टन्स कसं रिॲक्ट करतो ते सर्वात महत्वाचं होतं. ओके, त्याने एकदम एक्झॅक्ट रिॲक्ट केलं, जसं अप गेलं अपसाईड म्हणून डाऊन साईडला फेकून दिलं. आता जो सपोर्टचं काम करत होता त्याने, सॉरी, जो रेजिस्टन्सचं काम करत होता त्यांनी सपोर्टचं काम केलं, परत मार्केटला उठण्याचं काम केलं. राईट, बिकॉज इथे एक स्ट्रॉंग, ज्याला प्राइस ऍक्शन समजत असेल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्ही नोट्स काढा. नोट्स फार महत्वाचे आहेत. जर नोट्स काढल्या तर तुम्हाला एक्झॅक्ट समजतं की मार्केटमध्ये काय. हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात माझे आणि त्यामध्ये मी प्रत्येक पॉईंट सांगतो, बुलेट पॉईंट सांगतो. राईट, सो तुम्ही त्याचे नोट्स काढा. माझा हेतू फक्त तुम्हाला शिकवण्याचा आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकून घ्या. राईट, प्रत्येक गोष्टी नोट्स काढा आणि त्या नोट्स फार महत्वाचे आहे. राईट, आता हे बघा व्यवस्थित टॅप झालं, परत अप गेलं होतं, अप साईड डाऊन आलं, परत अप गेलं. आता हे जर रिजेक्शन घेतलं, हे बघा परफेक्टली जर बघितलं तुम्ही, त्यांनी काय केलं, व्यवस्थित सपोर्ट घेतला एरियाचा, लिक्विडिटी ग्रॅप एरिया होता, व्यवस्थित डाऊन साईडला आला, जसं सपोर्ट घेतला, तसं सपोर्ट घेतला, जो सपोर्टचं काम करत होता आता त्यांनी परत एकदा रिजेक्शनचं काम केलं, मार्केटला डाऊन साईडला ढकलून दिलं, परत इथून उठण्याचं काम करू राहिले मार्केट. राईट, आता तुम्ही विचार करा, हे जे मुवमेंट आहे यामध्ये तुमचा स्कॅल्प किती डेंजर झाला असा. पण तुम्ही ह्या कशा नोट्स काढतात, ह्या तुम्ही काढायला पाहिजे. मला कमेंटमध्ये सांगत जा की काय काय तुम्हाला अडचणी येतात, काय काय नाही. राईट, मी इन डिटेलमध्ये तुम्हाला शिकवण्याचं काम करतो. राईट, पण त्यासोबत तुमचंही काम आहे की तुम्ही ह्या परफेक्टली नोट्स काढायला पाहिजे. राईट, ओके. हा जर बघितलं निफ्टी फिफ्टीमध्ये, जर एकदम ठीकठाक सपोर्ट जो आहे तो हा लिक्विडिटी एरिया आहे. बट इथं कसं रिॲक्ट करतं ते फार महत्वाचं आहे. राईट, इथं जर व्यवस्थित मार्केटने जर सपोर्ट घेतला, मला नाही वाटत की आता सपोर्ट घेण्याचं काम करेल, बिकॉज जर सपोर्ट बघितला मार्केटला तर 23,500 आणि 23,200
हा जो एरिया आहे इथे खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, राईट. बिकॉज इथंच व्यवस्थित ऍव्हरेजिंग हा जो एरिया आहे 23,800चा हा एकदा टेस्ट झालाय. आता याला कसं रिॲक्ट करायचं, जर डाऊन साईडला आलं व्यवस्थित, इथून अप चाललंय अप चाललंय अप चाललंय, इथून डाऊन साईडला आलं, याला कुठेतरी सपोर्टचं रिॲक्ट करणं, आता जिथं सपोर्ट घेत होतं परत ते रेजिस्टन्सचं काम करणं ना, मार्केटला परत एकदा डाऊन साईडला फेकू शकते. ओके. आता त्यानंतर जर बघितलं आपलं आयटी सेक्टर फार महत्वाचं आहे. आता आयटी सेक्टर बघा तुम्ही 1 आवर मध्ये, हे बघा आयटी सेक्टर मध्ये पण आपण जे रिजेक्शन सांगितलं एक्झॅक्ट त्याला रिॲक्ट करू राहिले मार्केट. आता त्याला कसं रिॲक्ट करतं मार्केट, त्यानंतर आयटी सेक्टर त्याला कसं फील करण्याचं काम करतंय ते फार महत्वाचं आहे, राईट. आता इथून जर स्ट्रॉंग अप गेल्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे बघू शकता, राईट. त्या रेजिस्टन्सचा झोन बनत होता व्यवस्थित, त्या झोनला रिजेक्शन घेण्याचं काम आयटी सेक्टर करत आहे, कारण आयटी सेक्टरवर निफ्टी फिफ्टी फार महत्वाची अवलंबून आहे. ओके. त्यानंतर बघितलं की सर्वात महत्वाचं आहे आपलं सेन्सेक्स. सेन्सेक्स मध्ये जर बघितलं तुम्ही तर हे बघू शकता व्यवस्थित रिजेक्शन घेतलं ह्या एरियाचं, रॅली बेस रॅली ड्रॉप बेस रॅली ड्रॉप होत होता, राईट. एक्झॅक्ट त्याचं रिजेक्शन घेतलं आणि मार्केट डाऊन साईडला आलं. 15 मिनिटांमध्ये जर बघितलं तुम्हाला एकदम एकदम स्ट्रॉंग एंट्री पॉईंट बघायला भेटू शकतो. हे बघा तिथे एक ऑर्डर ब्लॉक पण होती, त्या ऑर्डर ब्लॉकचा एकदम स्ट्रॉंग डाऊन साईड घेतली, आणि जर बघितलं तुम्ही जो रेजिस्टन्सचं काम करत होता त्यानेच एक्झॅक्ट सपोर्टचं काम केलं. जर व्यवस्थित जर बघितलं व्यवस्थित सपोर्टचं काम केलं, मार्केटला उठण्याचं काम केलं. परत अप जसं गेलं, इथे एसएल हंटिंग एरिया होता, त्या एसएल हंटिंग एरियावरती मार्केटने परत रिॲक्ट केलं, आणि जसं रिॲक्ट केलं मार्केटला परत डाऊन साईडला ढकलून देण्याचं काम यांनी केलंय. ओके. तर हे असतं मार्केटचं बेसिक नेचर. तुम्ही कसं बघता कसं नाही, तुम्ही नोट्स महत्वाचे यार, तुम्ही नोट्स काढत जा प्लीज, फार महत्वाचे. मी खूप तळतळीने शिकवतो तुम्हाला, खूप 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 मेहनतीनं तुम्हाला सांगावं लागतं त्या गोष्टी. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे, बिटकॉइन मध्ये काय चालू आहे यार. तर बिटकॉइन जर बघितलं ना यार, बिटकॉइन मध्ये सुद्धा एकदम स्ट्रॉंग रॅलीज बघायला भेटू राहिल्या. मी तुम्हाला दररोज सांगतोय की आप जर तुम्हाला ट्रेड करायचे असेल तर फक्त आणि फक्त बिटकॉइन आहे. हे एरिया एकदा डिलीट करतो. बिटकॉइन मध्ये खतरनाक मुवमेंट्स येऊ राहिले. बिटकॉइन फार फार महत्वाचं आहे, कारण बिटकॉइन कुठंतरी डिस्ट्रीब्युशनला तयार करत आहे. हे बघा इथून जर डिस्ट्रीब्युशन आलं तर 82,000 काही नाही बिटकॉइनसाठी, ते छोटाले मुवमेंट्स आहे बिटकॉइनसाठी. व्यवस्थित मुवमेंट देऊ शकतो बिटकॉइन, कारण बिटकॉइनकडे फार लक्ष ठेवून जा. जे बिटकॉइन क्रिप्टोमध्ये ट्रेड करत असेल, बिटकॉइन फार महत्वाचा आहे, राईट. बिटकॉइनमध्ये पूर्णतः व्ह्यू जो आहे माझा तो अजूनही पूर्णतः पॉझिटिव्ह. त्यानंतर जर बघितलं इथेरियम मध्ये जर बघितलं तर व्यवस्थित तोच एरिया सपोर्टचा आहे, बघू शकता तुम्ही. एक्झॅक्ट त्याला सपोर्ट घेत आहे मार्केट कोणता, आपला 1562चा एरिया, त्याला सपोर्ट घेतला 300 पॉईंट अप गेला, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. जवळ 300 पॉईंट अप म्हणजे खूप मोठी मुवमेंट झाली ती, राईट. कारण किंमत कमी आहे ना त्याची, 28% अप गेलं, राईट. इथं जर ब्रेक केला एकदा तर 2400, त्यासाठी काही नाही, ते आरामात जाईल, राईट. हिरो युएसडी बघितलं तर हिरो युएसडी मध्ये पण तेच चालू आहे, जे सपोर्ट रेजिस्टन्स सांगितले तेच मार्केट रिॲक्ट करत आहे. जर आपण बघितलं 1 आवर मध्ये तर तुम्हाला परफेक्टली समजून येईल. मार्केट इथनं सपोर्ट घेतला, स्ट्रॉंग अप गेलं, 1.14 पर्यंत मार्केट गेलं, तरी परत डाऊन आला. आता हा जो सपोर्टचा एरिया आहे कोणता, हा 1.14 वर ते व्यवस्थित सपोर्ट घेईन, आणि त्यानंतर जर बघितलं तर 1.15च्या अप जाऊ शकते मार्केट. पहिलं जे टार्गेट होतं ते कम्प्लीट झालं, त्यानंतर दुसऱ्या टार्गेटला मार्केट रवाना होऊ शकतं लवकरच. ओके. त्यानंतर जर बघितलं आपलं गोल्ड मध्ये जर बघितलं तर गोल्डमध्ये कुठंतरी सपोर्ट घेण्याचं काम गोल्ड करत आहे, परंतु इथे छोटंसं रिजेक्शन आहे, तर त्यामुळे थोडं जपून. सिल्वर जर बघितलं तर सिल्वर मध्ये पण तेच आहे, सिल्वरचं पण तेच आहे, मार्केट अप साईडला जात आहे, पण ती स्ट्रेंथ पाहिजे प्रेशियस मेटलमध्ये, ती स्ट्रेंथ आपल्याला बघायला भेटत नाही. त्यानंतर जर बघितलं क्रूड ऑइल मध्ये काय बोलावं, क्रूड ऑइल तर परत एकदा अप मारून राहिले, राईट. थोडी जर टाइम फ्रेम बघितली 4 आवरची, त्यामध्ये एक्झॅक्ट बघू शकता क्रूड ऑइलचे मुवमेंट. तर ते अप गेलं, म्हणजे बोलत होतो आपण की इथे एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, इथे एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, राईट. कारण जो स्विंगचं काम करत होता त्याने रेजिस्टन्सचं काम केलं, मार्केटला परत खालच्या साईडला ढकललं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.